नमस्कार. रवा शिरा परफेक्ट मौसूद आणि सुगंधी. नमस्कार मित्रांनो, आपल्या सुमित्रा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने मौसूद, सुगंधी आणि चविष्ट रवा. खूप वेळा शिरा करताना गाठी पडतात, कधी खूप कोरडा होतो तर कधी खूप पातळ होतो. पण आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण आणि सोप्या टिप्स सांगणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साहित्य: शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप बारीक रवा, 1 कप साखर, 3 कप पाणी किंवा अर्धं दूध अर्धं पाणी, 4 चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड, 8 ते 10 काजू, 8 ते 10 मनुके. जर तुम्हाला जास्त प्रमाणात चव हवी असेल तर दूध वापरा. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात 2 चमचे तूप घाला. तूप वितळलं की त्यात रवा घाला. आता मंद आचेवर सतत हलवत रवा भाजा. रवा भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर ठेवा. रंग हलका सोनेरी आणि छान सुगंध आला की समजा रवा तयार आहे. ही प्रक्रिया साधारण 7 ते 8 मिनिटे लागतात. लक्षात ठेवा, रवा कमी भाजला तर शिरा चिकट होतो, जास्त भाजला तर चव बदलते. दुसऱ्या भांड्यात 3 कप पाणी आधी गरम करून ठेवा. आता भाजलेल्या रव्यात हळूहळू गरम पाणी घाला. पाणी घालताना सतत हलवत राहा. पाणी एकदम घातलं तर गाठी पडतात आणि पाणी घातल्यावर मिश्रण फुगायला लागेल आणि घट्ट होईल. आता त्यात 1 कप साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण पुन्हा थोडं पातळ होईल, हे सामान्य आहे. आता वेलची पूड आणि उरलेले तूप घाला. काजू आणि मनुके घाला. 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजवा. तूप कडेला सुटायला लागलं की समजा शिरा परफेक्ट झाला आहे. बघा किती सुंदर, मऊसूत आणि चमकदार शिरा तयार झाला आहे. ना गाठी ना कोरडेपणा, अगदी परफेक्ट टेक्स्चर. हा शिरा तुम्ही प्रसादासाठी, सणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता. जास्त मऊ शिरा हवा असेल तर पाणी थोडंसं जास्त घाला. साखरेऐवजी गूळ वापरू शकता. केशर घातलं तर अजून छान रंग आणि चव येते. मित्रांनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा पुढे कोणती रेसिपी पाहायची आहे आणि अजून अशाच सोप्या चविष्ट रेसिपींसाठी सुमित्रा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. कशी वाटली रेसिपी ती नक्की कळवा आम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब